अहो जरा थांबा. हा व्हिडिओ जर तुम्ही आत्ताच बंद केला ना तर महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रियांसाठी आलेली एक लय भारी बातमी तुमच्याकडून चुकून जाईल. कारण आज राज्यातील असं काही घडलं आहे ज्यांची कुणी कल्पनासुद्धा केलेली नव्हती. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण खरी गंमत तर शेवटीच आहे. महाराष्ट्रातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस खरोखरच खूप मोठा आहे. राज्याची महिला मुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी महिलांसाठी एकच वेळी तब्बल बघा 10 नवीन आणि धमाकेदार योजना जाहीर केलेल्या आहे. या योजनातून पात्र महिलांना थेट 35,000 रुपये रोख आणि रोजच्या गरजेचे 10 वस्तू संघ अगदी मोफत मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा, तुम्ही जर लाडकी बहीण योजनाचा हप्ता घेत असेल, नोकरी करत असेल, घरातील काम करत असेल किंवा शेतात राबत असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांसाठी ही योजना आहे. पण आता हे 35,000 रुपये आणि 10 मोफत वस्तू कशा मिळवायचा, अर्ज कुठं आणि कसा करायचा यांची सगळी माहिती आता आपण पुढे पाहणारच आहोत. व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, कारण की ही माहिती नाही पाहिली तर तुमचं मोठं खूप नुकसान होऊ शकतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा अधिकृत जाहीर म्हणजे शासन निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे. पण दुर्दैवाने याबद्दल अजून जास्त लोकांपर्यंत झालेला नीट टीव्हीवर फक्त एक छोटीशी बातमी दाखवून निघून गेली, ज्यामुळे आज महाराष्ट्रातील 90% महिलांना ही माहीतच नाही की अर्ज भरण्याचे सुद्धा सुरू झालेले आहे. आता बातमी ऐकल्यानंतर बऱ्याच महिलांना वाटत असेल, अहो आधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाही, येत्या 80 लाख महिला अपात्र झाल्या, बातम्या पसरल्या, मग हे खरं आहे की खोटं? तर घाबरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण विस्तार पाहणार आहोत की त्या 10 नवीन योजना नक्की कोणत्या आहेत आणि तुम्हाला हे 35,000 रुपये कसे मिळणार आहे, कोणते 10 वस्तू सरकार थेट तुमच्या घरी पोहोचवणार आहेत. जर तुम्ही माहिती इथे सोडली नाही तर तुमच्या हक्काचे पैसे आणि हातातून निघून जातील, म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण जेव्हा या योजनांचा जाहीर समोर आला तेव्हा मात्र सगळ्यांना एक मोठा धक्का बसलेला होता. कारण इथे 35,000 रुपये महाराष्ट्रातील सगळ्याच महिलांना सरसकट मिळणार नाहीत. यांसाठी सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे नियम ठेवलेले आहेत आणि अर्ज करण्याची एक विशेष पद्धत आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आपण अगदी लक्षपूर्वक बघायचा आहे. अजिबात वेळ घालू नका. आता बघा 10 योजनांचे नाव आता आपण बघणारच आहोत. आता बघा हे पैसे कसे काय मिळणार आणि कोणत्या वस्तू मोफत मिळणार आणि पुढच्या आता फक्त 2च मिनिटात हा अर्ज भरून थेट तुम्ही पैसे खात्यात कसे जमा करायचे यांची पक्कीच माहिती आता आपण बघणार आहोत. खास गोष्ट म्हणजेच की बघा, थेट सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण ही माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इथं सोडला तर तुमचं नुकसान होईल. चला तर जास्त वेळ न घालवता थेट सुरू करूया. आपण पहिल्या योजनापासून पहिली योजना अशी आहे की ज्या महिलांची डिलिव्हरी होणार आहे, जी महिला गर्भधार आहे तिला या योजनातून 35,000 रुपये तर मिळणारच आहे, पण त्यासोबतच आणखी 50,000 रुपये अतिरिक्त बोनस मिळणार आहे. आता ही महिला योजनाचा फॉर्म कसा भरायचा, बाकीच्या उरलेले 9 योजना कोणत्या हे लगेच पुढे पहा. आता बघा, वळूया दुसऱ्या आणि सर्वात सोप्या योजनाकडे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर या एकाच कार्डवर तुम्हाला 10,000 रुपये विशेष फायदा थेट तुमच्या बँकमध्ये मिळणार आहे. यानंतर तिसरी योजना तर आणखीन खास आहे. तर बघा, तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुम्हाला दर महिन्याला तब्बल 9,000 रुपये मिळण्याचे मार्ग मोकळा होणार आहे. त्यासोबतच जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन म्हणजेच की बघा गाडी चालवण्याची परवानगी असेल तर तुमच्यासाठी सरकारकडून एक अजून जबरदस्त फायदा मिळणार आहे. आणि शेवटी योजना तर थेट 35,000 रुपयाची आहे. तर पहा, सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची योजना आहे. बघा, अगोदर काय होतं की महिलांसाठी आधी ज्या महिला बघा डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात व्हायच्या तेव्हा कमी पैसे मिळायचे, पण आता नवीन निर्णयानुसार बघा आता गर्भधारी महिलांना चांगलेच पोषण आहारासाठी अतिरिक्त 50 दिले जाणार आहे. म्हणजेच बघा एकूण 30,000 रुपयाची मदत थेट बँक खात्यात जमा होणार आहे. आता ही पहिली योजना आहे. तर बघा, ठराविक महिलांसाठी होती, पण आता आज प्रत्येकाकडे असतंच. तर तुमच्याकडे आधार कार्ड आणि बँक खातं असले तर 10,000 रुपये थट्ट फायदा तुम्हाला कसा मिळवायचा आता हे पुढे लगेच पाहणार आहोत. व्हिडिओ सोडून अजिबात जाऊ नका. आता हा 10,000 रुपयाचा फायदा नक्की कसं काय मिळायचा हे समजवण्यासाठी बघा आता दुसरी योजना या व्यतिरिक्त समजून घ्या. ही केंद्र सरकारची खूप मोठी योजना आहे.
जिचे नाव आहे पंतप्रधान जनधन योजना। या योजना अंतर्गत महिलांना तब्बल बघा 10,000 रुपयाचे ट्रॉफिक सुविधा मिळते। म्हणजेच बघा जर तुमचं जनधन खातं गेल्या 6 महिन्यापासून चालू असेल किंवा त्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतील तर तुम्हाला 10,000 रुपये तात्कालीन वापरण्याची परवानगी देऊ शकते। यासाठी बघा पात्रता काय, फॉर्म कसा भरायचा आणि कोणतेही कागदपत्र लागणार मी तुम्हाला लगेच सांगतो। पण त्याआधी तिसरी योजना समजून घ्या। ज्या महिलांकडे राशन कार्ड आहे त्यांना दर महिन्याला बघा 10,000 रुपयेचा फायदा मिळणार आहे। आणि 10वी योजना म्हणजेच की बघा आता थेट 35,000 रुपये मिळतात। ती नक्की काय आहे तर पहा, तिसऱ्या योजनातून जर तुमच्याकडे राशन कार्ड आणि तुमच्या कुटुंबातील प्रमुख असेल तर बघा महिला वर्षाकासाठी विशेष भत्ता म्हणून बघा महिलांनो तुम्हाला सुद्धा आता बघा 9,000 रुपये देण्याची तरतूद या नवीन जी.आर.मध्ये करण्यात आलेली आहे। पण लक्षात ठेवा ही योजना सध्या महाराष्ट्रातील फक्त 14 जिल्ह्यासाठी लागू करण्यात आलेली आहे। आता ते 14 जिल्हे कोणते आहे आणि बघा तुमच्या जिल्ह्यात समावेश आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात सोडू नका। विशेष जिथे शेतकरी कुटुंब आहे आणि दीर्घाव्य कुटुंबातील बघा मुख्य पुरुष व्यक्ती आता राहिलेले नाही अशा घरामध्ये जेथे महिलांना कुटुंब प्रमुख म्हणून सगळं कारभार सांभाळतात तेथे या योजनाचा थेट फायदा मिळणार आहे। आता बघा वळूया की चौथ्या योजनेकडे। ही योजना अशी महिलांसाठी आहे ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे आणि योजनाचे नाव आहे वाहन परवाना योजना। ज्या महिलांकडे गाडी चालवण्याचा पुरावा आहे किंवा ज्यांना गाडी चालवता येते त्यांना या व्यतिरिक्त गाड्या खरेदी करण्यासाठी सरकार मोठ्या सबसिडी देणार आहे। त्यांच्या मदतीसाठी बघा त्यांच्या मदतीने महिलांना आता छोटासा स्वतःचा व्यवसाय किंवा टॅक्सी रिक्षा व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट आर्थिक मदत केली जाईल। आता बघा 5वी ती नवीन योजना मोफत 10 वस्तू संच महिलांसाठी घरातील कामे सोपे होतील म्हणून सरकारने 10 वस्तूचा संघ बघा आता संच अगदी मोफत देण्यात आहे। यामध्ये बघा सौर कंदील, गॅस शेगडी, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर आणि महिला बचत गटासाठी लागणारे छोटे किड्स या समावेश आहे। विशेष ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना खरोखरच वरदान ठरणार आहे। आता 10वी योजना सर्वात मोठे धमाका, आता 35,000 रुपयाचा बिनाव्याजी कर्ज आता बघा मिळणार आहे। मुख्य योजनेकडून ज्या महिलांचा बँक खात्यात लाडकी बहीण योजनाचा हप्ता नियमित जमा होत आहे त्यांच्या बँकेत एक जबरदस्त बघा आता तयारी झालेली आहे। नक्कीच या पदाचा वापर करून घ्या कारण की बघा 35,000 रुपयाचा फायदा तुम्हाला कसा मिळवणार यासाठी फॉर्म नक्की कुठं भरायचा हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग अजिबात मिस करू नका। बघा आता महिलांनो आणि यासाठी सरकारने सर्व बँकांना आदेश दिलेले आहे। या महिलांच्या हातात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट 35,000 रुपयाचा मोठं भांडवल सोपवले जाणार आहे। आणि बघा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या कर्जावर तुम्हाला फक्त 1 रुपया सुद्धा व्याज द्यायचा नाही आहे कारण या महान बघा आता कर्जाचा छोटा हप्ता तुम्हाला दर महिन्याला मिळणार म्हणजेच की भरायचा आहे। जसे की बघा लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून बघा नकळत कापला जातील म्हणजेच बघा व्याजाची कोणतेही बघा आता टंगीती लावणारा तुम्हाला डाकी बघा आता डोक्यावर असणारा नाही। पण आता सर्वात मोठा प्रश्न इतिहासातील योजनाचा लाभ नक्की कोणाला मिळणार तर एका महाराष्ट्रातील रहिवासी असलेले प्रत्येक ती महिला ज्यांच्या कुटुंबाकडे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे या महिलांसाठी पात्र आहे। विशेष दुष्काळग्रस्त 14 जिल्ह्यातील महिलांना यामध्ये पहिला प्राधान्य दिले जाणार आहे। मग आता ते अर्ज कसा आणि कुठं भरायचा या सुवर्ण संधीचा तुम्हाला अजिबात वेळ न घालवता लगेच तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावर किंवा थेट तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकाशी संपर्क साधावा आणि पक्क लक्षात ठेवा या योजनेचे पैसे अर्ज भरणे अत्यंत वादळी वेगळे सुरू झालेले आहे। जर तुम्ही एक क्षणसुद्धा वाया घातला तर बघा सगळे अर्ज आता पूर्ण होईल म्हणजे ते बघा तुम्ही या संधीपासून कायमचेच वंचित राहू शकता। आता सुनित्रा पवार यांनी प्रशासनाने स्पष्ट सांगितलंय की या योजनेचा प्रचार कमी जरी झाला असेल तरी प्रत्येक पात्र बहिणीपर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे। बहिणींनो या सर्व योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच काय करायचं आहे यांचं बघा टप्प्याटप्प्याने सोपी माहिती आता मी तुम्हाला देतो। ही माहिती लक्षपूर्वक आहे का आणि त्यानुसार तीव्रता बघा पावले उरलेले आहे। आता बघा तीव्रता तुम्हाला कमी टाईम झालेला आहे म्हणजे की कमी टाईम राहिलेला आहे। पहिला टप्पा सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांशी बघा NPCI DBD द्वारे लिंक आहे का नाही हे तपासून घ्या। जर तुमचं बँक खातं क्रेडिट लिंक नसेल तर यास बघा सरकारी अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही। त्यामुळे सर्वात आधी तुमचं बँकेत जाऊन आधार मॅपिंग आणि KYC पूर्ण करून घ्या।
दुसरा टप्पा आवश्यकता कागदपत्रासाठी एक फाईल तयार ठेवा. यामध्ये तुमचं आधार कार्ड, बँक पासबुकची फाईल, प्रति, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश असावा. जर तुम्ही अगोदर महिला योजनेचे अर्ज करत असेल तर सरकारी दवाखान्यातील नोंदणी कार्ड सोबतच ठेवा आणि वाहन योजनांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स प्रत जोडून गरजेचं आहे. तिसरा टप्पा तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात बघा, CSC केंद्र जाऊन किंवा महासेवा केंद्रावर जाऊन संबंधित योजनेचे अधिकृत फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरताना तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि बँक खातं क्रमांक बघा, बिनचुका भरायला की नाही यांची खात्री करा. बघा, जर ही माहिती चुकली तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. आता आणि हे फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांची अधिकृत पावती घ्यायची आहे आणि अजिबात विसरू नका. चौथा टप्पा, जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असेल आणि ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा महिला बचत गट अध्यक्षाची थेट संपर्क साधा. सरकारकडून बचत गट अध्यक्षाची थेट संपर्क साधा आणि सरकारकडून त्यांचे पात्र महिलांना पूर्ण मार्गदर्शन करायचं स्पष्ट निदर्शन दिलेलं आहे. माहिती अभावी महाराष्ट्रातील एकही बहिणी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. आता बघा महिलांनो, व्हिडिओ तुम्हाला सर्व व्हॉट्सअपवर, ग्रुपवर आणि अनोळखी महिलांपर्यंत लगेच शेअर करा. आणि आता मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून या व्हिडिओ पाहत आहात आणि या 2 गोष्टीपैकी योजनाचा फॉर्म तुम्हाला सर्वात आधी भरायचा आहे. तुमचा कमेंट्स पाहून आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्या विशिष्ट योजनाचं ऑनलाईन फॉर्म मोबाईलवरून काम कसं करायचं, कसा भरायचा लाईव्ह डेमो